मित्रांनो इथून पुराच बसतात हे बघा गव सांबर। मित्रांनो जेवढे प्राणी असतील ना ते सगळे पाळले असतील मित्रांनो, ना 7 गवळणी असे म्हणतात। तर असं पुरा मित्रांनो उभा चढायचा आहे। हे पिवळे टिपके ते काय माहित आहे भाव, तिथून असं आपण तिकडे वर जाणार। हे आपल्या त्या टोकावर ते बघा मित्रांनो, आपण आलो आपल्या फायनल डेस्टिनेशन वर गवळणीवर। आपल्याला 12 वाजले मित्रांनो, 8:30 वाजता 8-8:30 वाजता निघालेलो आपण। यायला आपल्याला 12 वाजले आणि मित्रांनो भरपूर ऊन आहे मित्रांनो, भरपूर ऊन आहे आणि आपण फायनली पोहोचलोय या उन्हाच्या कडाक्यावर। मित्रांनो लवकर येणार तो कारण ऊन नाही भेटेल, पण मित्रांनो काय करणार, 12च्या ठोक्यावर जे ऊन लागते ते बेकार। तर मित्रांनो आता बघूया किती वेळ लागतो। आपण पोहोचलो आहे आणि आता आपण झेंडा लावणार आहे, तुम्हाला दाखवतोच मित्रांनो। चला हे बघा मित्रांनो, आपले पार्टनर अशोक दादा, सिद्ध्या, वीरेन आणि छोट्या, जो आता आशा करते तू मेरे से प्यार करती की नहीं करती, ये साला इसका चल रहा है। आणि आपण मित्रांनो आलोय आपण दरवर्षी त्या दंडावर आता या, आणि दरवर्षी आपण ह्या म्हणजे उभ्या याने यायचो। उभ्या म्हणजे ह्या आहे ना, नाही तिकडनं अशी वाट आहे मित्रांनो, असे इथून इकडे यायचो। पण ह्या वर्षी आपण मित्रांनो ह्या वर्षी आम्ही असं ठरवलं की ते पाईप घालून सिमेंटचं हे पॅक करायचं, कारण गेल्या वर्षी झेंडा मित्रांनो लावल्या पडलेला, म्हणून यावर्षी पाईप टाकणार, एकदम खड्डा खाणार आणि सिमेंटने जाम करून टाकणार, पाईप फक्त ठेवणार आतमध्ये। आणि मित्रांनो दरवर्षी आपण कसा इकडनं येऊन तिकडे जातो ना, तिकडनं जातो पाणी घेऊन, पण ह्या वर्षी आपण उलटं केलं, कारण आपल्याला सिमेंट हे करायला ना, म्हणजे आपलं कासवण्यासाठी म्हणतात ना, ते करण्यासाठी आपण तिकडे गेलो, तिथून पाणी घेतलं आणि तिकडनं आलो शेडमाकडनं। आता आपण हे बघा, आता हे सगळे कामाला लागले, कारण का वेळेवर केलं की उन्हातनं आपल्याला काय टेन्शन नाही, वेळेवर झेंडा उभा करायचा नाही जायचं, कारण ऊनच भरपूर लागते मित्रांनो। हे बघा, आणि इथे आलं ना मित्रांनो पुरा व्ह्यू दिसतो 360। हे बघा ऊन भरपूर आहे मित्रांनो, 360 दिसते, 360 डिग्री बघा, पुरा गोल राऊंड मारला ना तरी सगळं डोंगर। आणि मित्रांनो ह्या चारी बाजून डोंगरामध्ये आमचं वसलेलं शिराळे गाव तुम्हाला दाखवतो। ते बघा आमचं शिराळे गाव 4 डोंगरांच्या मध्ये वसलेलं, हे बघा ते आमचं 4 डोंगरांमधून 1 पुढे पण 2 इकडे 3 आणि आपण हा उभा आहे तर 4 डोंगराच्या मध्ये आमचं ते शिराळे गाव। मित्रांनो हात कापरत आहेत, कारण ज्या आम्ही असो तिथं आहे ना एकदम खाल सकलात ना असं आपण वर आलो आहे, एकदम तुम्हाला दाखवलं कसं चढून आपण आलो ते, म्हणून दम लागला आणि हात वगैरे म्हणजे जरा बॉडी डिहायड्रेट झाली आहे त्या कारणाने। मित्रांनो हे बघा छोट्याचं बोलतो काय, तू मेरे से प्यार करते की नहीं करते। मित्रांनो ते गाणं त्याला मी लावणार आहे, वासंती नहीं, हाँ बस इतना ही बता। दादा डायलॉग मार रहा है, भी उसको खींच रहा है। हे बघा मित्रांनो, हे बघा गेल्या वर्षीचा झेंडा ना मित्रांनो, हा बघा काय झालं माहिती आहे, आम्ही उभा करून गेलो पण एक लॉचा झाला की खाली तिकडे कोणीतरी आग घातलेली त्या साईडला, पण ती आग ना मित्रांनो एकदम पेटत आली आणि हा म्हणजे इकडे पुरं हे डोंगर पुरा जाळून गेले, पुऱ्या डोंगरात लागलेली, त्या कारणाने इथे लागली ना। तेव्हा मित्रांनो गेल्या वर्षी ब्लॉगमध्ये बघितलं ना, हे कराड भरपूर होतं, ह्या वर्षी एवढं कराड नाही, म्हणून ह्या वर्षी आम्ही सेफ्टीसाठी 2 ठोबे आणले, हे काय एवढं मजबूत नव्हते हे बघा, म्हणून यावर्षी मी आणि सिद्धाने एक आणलं आहे बघा, ओले ठोंबे, ते पण लांब मजबूत। आणि मित्रांनो हे आपला पकड उडत काहीतरी जायत आपला झेंडा,
ए मित्रांनो हा डेमो आहे, एवढा छोटा नाही आहे, मोठा आहे. जनता आणि आपल्या अशोक दादाने केवढ्या मोठ्या वेली आणल्या आहेत बघा. ओ माय गॉड, बांधण्यासाठी. या मित्रांनो या कॅन मध्ये आम्ही पाणी आणलंय, सिमेंट कालवणार याच्यात दाखवले शेडमात सिद्ध. ही बॅग आणली मित्रांनो, ह्याच्यात सिमेंट आहे, 2-3 बॉटल्या आहेत. आणि हा काय एक नाही, फक्त तू मेरे से प्यार करती बस बस. इसलिए मित्रांनो लड़की का चक्कर. बाबू भैया बा मित्रांनो हा एक आणला, हा एक आणलाय. माझा टावेल लोळता बघा. बघा चला आता काम करूया बाकीचं म्हणून दे. करताना सगळे दिसा, मी नाही दिसत, तू नाही मरून दे आता, नाही इलाज. विरेन काय काम करताना दिस माती ढकल आतमध्ये, कमेंट करतील. हे होता काय सेट करते की ओके ठीक आहे. बुरा ना नको होता, बारीक करूया पहिली माती, ढेपा बारीक करूया. बुरा ना आणतात पाणी थोडं आमच्या इकडे, पाणी आम्ही जमीन करतो. हातांशीच मेल्या नाही काय दोन कष्टी. थांब सिद्ध जरा थांब. काय नाही. पाणी आमका वाटलेलं लय लागत मग हे पाणी लाटलं परत आता घराकडे मारून जाऊ जरा त्याच्यावर शिमिटावर गव्हा सांगे मुतून जा म्हणून. हे कुत्रा सारखा सगळ्यात रडवो कसो माहिती झाल्यानंतर पिशवीच लावूया त्याला बाजून गोल वर. हा तो टावेल आणि हेच तो फावड्यांवर पाण्यात बोलो करून. शर्ट पण भारी होता. गाव पाण्याच्या ब्लॉग मध्ये एका बघितलं असाल करून देत देवयानी. हे माझे सबस्क्रायबर गाईज आहेत माझे. इकडे बघ हे गाईज आहेत, इकडे हे गाईज आहेत माझे. सोड दे काय ह्या झाला ते का मित्रांनो गरम झाला. हा व्हिडिओ आता शॉर्ट व्हिडिओ करूची होती. सावकाश सावकाश. या बघ आधारा कसा जाता. हा नाही वाटत नाही त्या मेला तो ओरिजिनल झेंडा. दादा तिथे काठी ओढत नाही तसं काय मी नाही ओढत नाही, तुम्ही ज्या करता तिकडा बरोबर चालन पुढे जायच नाही. गेच का तुकडे अडकलास तर असत ना पार कसा वर ओढत एवढं ढिल्ल सोडलेलं सुटत नाही. अजून माग जा पण सरळ येऊन दे ना. मी सिद्ध्या तू पुढचा बघ ना, तू माग काय आहे तुझा पुढचा काही योग्य देता ह्या ना प्यार आला की त्या अडकतात. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी, हर हर महादेव. आता फोटो काढत आता काय हे नाही ते का आता 1 तास जाणार. आता सगळा सेटअप झालेला आहे मित्रांनो.
काय काय त्याला माहिती आहे तुम्ही बघितलं असेल आता आम्ही खायनं लोखंडी पाईप आणणार होतो पण लोखंडी पाईप नाही भेटलो आमका मग आम्ही ह्यो पाईप आणला आणि हा सिमेंट टाकला पुरा जाम झाला मित्रांनो आता ह्या चालू झाला म्हणजे दररोज आम्ही दरवर्षी येऊन खाणायचा ती आता झंझट नाही आता फक्त दगड बाजूक लावणार हे दिसतात ते हे आता फक्त दरवर्षी यायचा काटे आणायचे आणि त्याच्यात फक्त घालाय म्हणजे आपला आता दरवर्षी पारा आणायच्या ती एक झंझट मिटली परत आणि काय आता फक्त काठी वेल झेंडा बस फक्त काठीत घालायचं आणि म्हणजे आता हे साफसफाईचं पण काम नाही साफसफाईचं म्हणजे ह्या जास्त काम नाही फक्त झेंडा काठी घालायची काठी झेंडा घालायचा आणि उभा करायचा बस आता फुल पॅक सिस्टीम चला हे झालं आता फोटो काढणार काय एवढा वेळ लागणार त्यांना कधी करतात काय माहित चला की जय जय भवानी जय शिवाजी जय भवानी जय शिवाजी हर हर महादेव मित्रांनो खतरनाक अशी वाट आहे चालायला होत नाही मोडत चल छोट्या अरे असतील काहीतरी ह्या काय येता काय म्हातारा माणसासारखं घ्यायचा इथं तर मग पाक खाली गेले वाटतं ते या दंड्याच्या पण खाली गेले वाटतं आम्ही अजून आहे जा मी आपलं दादासोबत हळूहळू चालतंय गेले खाली गेले मित्रांनो पाक खाली त्या दंडाकडे गेले ते खाली होता बघा तिकडनं शेळमाकडनं यायला काय वाटत नाही पण या मांगराच्या साईडने ना लय खतरनाक वाटे आहेत आणि कातळ बितळ बघा इकडे ह्या साईडला ह्या आणि खाली दरी डायरेक्ट खाली म्हणून मित्रांनो इकडनं हळूहळू जावं लागतं म्हणून मी आणि दादा हळूहळू जातोय दादासोबत मी जातोय ते मित्रांनो त्या दंडाला पोचले इकडे मी आणि दादा हे बघा पुरा फुल
खाली गेलं ना भेटणार पण नाही. नाही बा पुरा उभा आणि ह्या साईड ही वाट इकडे खाली तरी आणि मित्रांनो हळूहळू जावं लागतं. ते वाटतं की एवढं काय नाही, फक्त जेव्हा शिडमातनं मित्रांनो वर चालतो ना तेव्हा फक्त जरा भीती असते. इकडे काय नाही एवढं, तिकडे फक्त जरा हे बघा हा पॅचच बेकार आहे एवढाच, तिकडे काय नाही. चला ते जाऊन रेंजवर बसले मित्रांनो, चला जाऊया आपण पण हळूहळू. मित्रांनो हे बघा आपली शिवाजी महाराजांची मूर्ती. हे बघा सकाळी मित्रांनो सगळं पूजन वगैरे झाले तर आम्ही पण पाया बिया पडलो. नाही मी नाही, शाळेतल्या पोरांनी पूजले मित्रांनो. हे बघा ते शाळेतली पोरं होती त्यांनी पोजले. आम्ही आता मागाशी बत्ती वगैरे लावली आहे. आम्ही मित्रांनो 6 वाजता आलो आणि आता बघूया मंडळी. आता मित्रांनो थोड्या वेळात आम्ही भजन सुरू करणार आहे शिवाजी महाराजांचं. थांब ना, बंद कर जरा. मित्रांनो थोड्या वेळात आता आम्ही भजन चालू करणार आहे, तुम्हाला नंतर दाखवतोय. चला नाही ढकल देते का
मध्ये नाही हा